तर मंडळी, तुम्ही लग्नात खाल्ली अशी अशी मुंगाची वड्याची भाजी आज तुम्हाला मी करून दाखवतो मस्त. आपल्याला आता सर्व मस्त परतून घेऊ, याच्यात टाकून घेऊ वड्या मस्त. अशीच मुंगाच्या वड्याची भाजी. मंडळी, मी संजीवनी, स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या युट्यूब चॅनल मध्ये. तर काल काय झालं, काल 4-5 दिवस झाले अबाय भलकस आहे, पण गहू हे गव्हाच्या कुरळ्या आहेत. गहू भिजत ठेवले होते 5 दिवस. ऐन काल कुरळ्या टाकल्या, पण त्या दिवशी एवढं अबाय होतं भलकस, पण हे कुरळ्या काही वाहिल्या नाही. तर रात्रभर घरात फॅन खाली ठेवल्या आणि आता सकाळी सकाळी मस्त ऊन तापला. तर कुरळ्या आता मी कसा वाहू टाकतो. काही वाहिल्याच नाहीत, नाही आणि ना तिकडे तिकडेच पडून राहिले याचे. असे तुकडे तुकडे आपोआपच पडून राहिले, काऊन की ते वाहिल्याच नाहीत ना पद्धतशीर. कलरच्या टाकल्या. आम्हाला काय वाटलं, एक लाल कलर आहे म्हटलं आणि एक गुलाबी कलर आहे, पण लाल कलर आणि गुलाबी कलर एकसारख्या सर्व कुऱ्हाड्या झाल्या. तर गुलाबी त्यासाठी शिल्लक झाल्या. तर खाली खाली ज्यावेळेस आपण त्या मशीनीतून हे असते साशा असते, त्या साशातनी थोडं थोडं खालचा असा गोया उरते, तर त्याच्यापासून अशा वळ्या वळ्या टाकल्या. आणि ज्यावेळेस गंजातनी चीक शिजवला तर खाली असं बुडात लागलं होतं, हे काही टाकून दिलं नाही. हे पण मस्त तेलात तळल्या जाते, हे पण कुरळीच बनते. तर चला, कुरळ्या झाल्या टाकून आपल्या उन्हातनी. आता करू आपण मस्त मुंगाच्या वड्याची भाजी. तर चला. हे मुंगाच्या वड्या आहेत, हे उन्हाळ्यातच केल्या जातात. 12 महिने टिकतात, खराब होत नाही. फक्त वरच्या वर ऊन द्यावं लागते. तर मुंगाच्या वड्या कशा करतात, तर हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला, आज करू मस्त मुंगाच्या वड्याची भाजी. काही काही ठिकाणी या मुंगाच्या वड्याला सांडगे पण म्हणतात. तुमच्याकडे काय काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. तर चला, आता भाजीला सुरुवात करू आपण. एक मध्यम आकाराचा कांदा घेतला, मस्त बारीक बारीक कापून घेऊ. लसण घेतला, लसणाचे पण आता फोत्र काढून घेतो. लसण जास्त नाही वापरायचं आपल्याला, 2 ना 3च आपल्याला असे पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता 3च घेतल्या, मोठे मोठे आहेत म्हणून. लसण कुटून घेतला, सांबार पण कापून घेतला बारीक बारीक. मुंगाच्या वड्या थोड्याशा जाडसर असतात, शिजल्याच्या नंतर आणखीन ते फुगतात. त्यासाठी काय करायचं, थोड्यासारख्या हातानं किंवा एखादं काही पण जाळं घ्यायचं आणि त्याला थोडंसं कुटून घ्यायचं. जास्त नाही, तेवढ्या पुरत्या फक्त बारीक बारीक करायच्या आहेत आपल्याला. एकिरीच बारीक झाली पाहिजे. त्यानं काय होते, वड्याची भाजी थोडीशी घट पण होते आणि चवदार पण लागते. नाहीतर मग हे मोठ्या मोठ्या वड्या एकदम दाताखाली येतात. तर पाहू शकता तुम्ही, फक्त काहीच वड्या मी बारीक बारीक केल्या, बाकीच्या तशाच ठेवल्या. तर चला, आता देऊ आपण मस्त मुंगाच्या वड्याला फोडणी. तर सगळ्यात अगोदर मी गॅस चालू करून घेतो. गॅस चालू करायच्या वेळेस काही मला लायटर दिसे नाही, तर त्यासाठी मग मी माचीस घेतली आणि लगे गॅस पेटून घेतला. 2 माप तेल टाकून घेतलं. 2 माप तेल टाकल्याच्या नंतर आपण जे वड्या कुटल्या होत्या ना, तर ते आपल्याला मस्त तेलातनी भाजून घ्यायच्यात. आणि पावर एकदम कमी करायचा आहे, मध्यम. एकदम मोठा जर केला तर ते जळून जातात. आणि मस्त परतून घ्यायच्या. एक साईड ठेवू. दुसऱ्या भांड्यातनी पाणी गरम, आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे. कधी पण ज्यावेळेस तुम्ही मुंगाच्या वड्याची भाजी करता तर गरम पाणी वापरायचं आहे. तर वड्या पाहू शकता तुम्ही, अशा मस्त लालसर झाल्या आणि असा घमघम असा वास येऊ राहिला मुंगाच्या वड्याचा. तर आता एका प्लेटीत आपण काढून घेऊ वड्या. आता देऊ आपण फोडणी. दोन माप तेल टाकून घेतलं. आता भाजीला तुम्ही जेवढं तेल वापरता तेवढंच तेल घ्यायचं आहे आपल्याला. तेल मस्त खयखय गरम होऊ द्यायचं. नंतर टाकायचं आपल्याला मोहरी मस्त तडतडू द्यायची. जेवढी मोहरी तडतडली तेवढी मस्त आपली हे मुंगाच्या वड्याची भाजी मस्त होते. अर्धा चम्मच जिरं टाकलं, लगेच त्यातनी आपण बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे.
कांदा मस्त परतून घेऊ लाल होईपर्यंत. जेवढा कांदा भाजीला कधी पण लाल झाला ना तर तेवढं मस्त भाजीची चव वेगळीच लागते, मस्त लागते. तर कांदा पण मस्त भाजला गेला, लालसर झाला. आता टाकू आपण त्यातनी कुटलेला लसण. लसण आपला जो आपण भाजीत टाकतो तो कच्चा असते, तर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे. आता टाकू आपण त्याच्यातनी आपल्याला भाजीला जे साहित्य पाहिजे ते टाकून घेऊ. अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं. आता टाकू अर्धा चम्मच हळद, मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला थोडासारखाच टाकायचा आहे. आता एक टाकायचा आहे आपल्याला. आता सर्व मस्त परतून घेऊ. याच्यात टाकून घेऊ वड्या मस्त. पावर कमी करून घेऊ. आता टाकून घेऊ मस्त. आपण जे उकळलं पाणी होतं ना बाजूला ते टाकून घेऊ. वरून टाकून देऊ कोथिंबीर. झाकण ठेवून घेऊ. एक मस्त खळखळ उकळी आणून घेऊ. झाकण काढून पाहू आपण. झाली आपली मस्त मुंगाच्या वड्याची भाजी. लग्नात पण आम्ही असेच मुंगाच्या वड्याची भाजी बनवतो, एकदम साध्या सोप्या पद्धतीनं. नागपूर सावजी स्टाईल बनवली म्हटलं मुंगाच्या वड्याची भाजी. तर चला आता आम्ही जेवण करतो, तुम्ही पण या जेवण करायला. चला आता मी चपात्या घेतल्या कापून. आमचा आयुष बसला जेवायले, तर त्याला मस्त मुंगाच्या वड्याची भाजी लय आवडते. ये बाबा आरू. काल बांधली होती ना. हो मला आवडते. आमच्या आयुषला लय आवडते. काल बांधली होती ना म्हणते अशी वड्याची भाजी. काल मी 2 पोळ्या खाल्ली होती ना. 2 पोळ्या खाल्ल्या त्याने, एवढी आवडली त्याला. आणि खरोखर सांगतो तुम्हाला, हे मुंगाच्या वड्याची भाजी खरोखर मस्त लागते खाण्यासाठी आणि एकदम चविष्ट बनते. बस रे आयुष. आरुष तर या मंडळी जेवण करायसाठी एकदम मस्त. एकदम मस्त आहे. तुम्ही बी बांधता. तुम्ही पण बांधून पहा अशीच मुंगाच्या वड्याची भाजी. खरोखर एवढी मस्त आली आणि एकदम चविष्ट बनली. तर अशीच भाजी तुम्ही पण बनवा वड्याची. तर चला बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. लाईक पण करा, कमेंट पण करा.